मित्रांनो, आज आपण चार्ट रीडिंगमध्ये एक अमेझिंग असे टेक्निक शिकणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. वॉट एव्हर तुम्ही कोणताही लावू शकतात. आणि तुम्ही हे जे चार्ट पॅटर्नच्या विषयी जेही सांगितलं जातं ना, हे स्टॉकला सुद्धा तुम्हाला ॲनालिस करता येणार आहे. कारण ॲक्च्युली कॅन्डल म्हणजे काय समजून घ्या. कॅन्डल म्हणजे ना ही बायर आणि सेलरची सायकोलॉजी आपल्याला समोर कशाने दिसणार आहे, तर ही आपल्याला दिसते कॅन्डलच्या स्वरूपात. कॅन्डल ज्या बनताय त्यानुसार आपण समजू शकतो की मार्केटमध्ये नेमकं कोणाचं वर्चस्व आताच्या मोमेंटला आहे आणि त्या वर्चस्वाच्या रिगार्डिंग आपलं माइंडसेट असायला हवं. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. जेव्हाही तुम्हाला इंट्राडे करायचा आहे तर चार्टला तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण. जेव्हाही मोठी कॅन्डल 15 मिनिटाची बनलेली आहे ना, तर इथे तुम्हाला एक साईन मिळतोय की पहिल्याच कॅन्डलमध्ये इथे प्रेशर लागलेलं आहे. ते बायरचं असेल किंवा सेलरचं असेल, कोणाचं असेल वॉट एव्हर. पण रेंज कधी मोठी झाली तर ती रेंज ब्रेक व्हायला टाइम लागतो. आता रेंज ब्रेक व्हायला टाइम का लागतो यामागचं लॉजिक समजून घ्या. निफ्टीचं एक्झाम्पल घेतोय. 80 ते 100 पॉईंटच्या आसपास कधी रेंज बनली मित्रांनो, तर बायर आणि सेलर असतात. मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे की ट्रेडिंग करताना बायर असतो आणि एक सेलर असतो. आणि बायर कॉल्स घेतो, पुट घेतो, आणि सेलर काय करतो, कॉल विकतो आणि पुट विकतो. मग आता या ठिकाणी आपण सेलरला कन्सिडर करतो. मग सेलर काय करतो, जेव्हाही मोठी रेंज बनते ना, तेव्हा तो त्याच्या वरचे कॉल शॉर्ट करून देतो आणि खालचे पुट शॉर्ट करून देतो. मग इथे कॉल आणि पुट शॉर्ट झाल्यामुळे ना मार्केटला आहे ना वरच्या साईडला रजिस्टन्स मिळत असतं आणि खालच्या साईडला सपोर्ट मिळतो. म्हणून मार्केट त्याच रेंजमध्ये राहतं. याच्या उलट कधी रेंज लहान बनली तर इथे ना सेलर ॲग्रेसिव्ह होत नाही, कारण तो रेंज आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत त्याला एक व्यवस्थित रेंज या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत. अशा टायमाला आपल्याला मार्केट आहे ना ट्रेंडिंग पाहायला मिळतो. वॉट एव्हर, वरती जाईल, खाली जाईल, कुठेही जाईल, पण मूव्ह करताना दिसतं. आणि रेंज कधी पहिल्या टायमालाच मोठी बनवून गेली तर साईडवेज होण्याचे जास्ती चान्सेस असतात. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, बिग कॅन्डल बनली पहिली, तर या ठिकाणी मोठी कॅन्डल कधी बनली तर एक रेंज बनली. इथे काय करणार आहे, सेलर पुट शॉर्ट करून घेणार आहे, याच्यावरती कॉल शॉर्ट करणार आहे. तुम्ही पाहू शकता मार्केट पूर्ण वेळ साईडवेज राहताना आपल्याला दिसतं. आता इथे त्या मानाने लहान रेंज बनली, पण पुढच्या कॅन्डलमध्ये ही रेंज मॅच झाली तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण वेळ मार्केट साईडवेज राहिला. आता कसं असतं पहा, एका दिवशी टॉपला सस्टेन केलं, मागच्या दिवशी बॉटमला सस्टेन केलं, पण मार्केट हे साईडवेज राहिलं. आता याच्या उलट तुम्ही इथे ही रेंज पाहू शकता. आता तुम्ही म्हणणार ही रेंज मोठी आहे. ही रेंज मोठी का, तर नाही. आणि त्यामध्ये कॅन्डल कोणती बनली, हॅमर. म्हणजे सेलर खाली प्राईसला घेऊन गेले पण सस्टेनने केली, वर गेली. आणि कधी स्ट्रेंथ आहे तर लगेच सेकंड कॅन्डलने ब्रेक केला आणि इथे तुम्हाला एक ट्रेड मिळाला पहिल्या हाफमध्ये. त्यामुळे मार्केटला ॲनालिस करणं हे गरजेचं आहे की रेंज कशी बनते. या ठिकाणी तुम्ही पहिली कॅन्डल पाहू शकता, मोठी बनली तर ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये पूर्ण दिवस मार्केट इथे राहिलेलं आपल्याला दिसतंय मित्रांनो. आता याचे खूप सारे आपल्याला उदाहरणं इथे पाहायला मिळते. जसं की ही मोठी कॅन्डल ग्रीन, ही फर्स्ट कॅन्डल आहे, पण तुम्ही पाहू शकता स्ट्रेंथ आहे म्हणून सेकंड कॅन्डलनेच त्याचा हाय ब्रेक केला. इथे कधी टाइमपास केला असता तर आपण काही ना काही म्हणू शकलो असतो की इथे मार्केट साईडवेज होण्याचे चान्सेस आहे. पण स्ट्रेंथ असल्यामुळे त्याने ब्रेक केला तर आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळतंय की ह्या दिवशी बायरच्या हातामध्ये प्राइस आहे. कारण काय आहे ना, मोठी कॅन्डल जेव्हा ही बनते तर हिच्यामध्ये ऑलरेडी प्रेशर येऊन गेलेलं आहे. मग आता त्याच दिशेला प्राईसला पुश करण्यासाठी अजून प्रेशरची गरज आहे. म्हणजे प्राइस खालच्या दिशेला कधी यायची असेल तर सेलरने अजून पुश करायला हवं. प्राईसला वरती जायचं असेल आणि ही ग्रीन कॅन्डल असेल तर अजून बायर ॲक्टिवेट हवे, तेव्हाच प्राइस वर जाईल. नाही तर रेंज कधी मोठी बनवून गेली तर हिच्यातच बायर आणि सेलर साईडवेज होऊन जातील आणि दोन्ही जण फाईट करत जातील. तर आपल्याला इथे दिसतंय की सेकंड कॅन्डलनेच ब्रेक केलं आणि प्राइस ही वरच्या दिशेला चालली गेलेली आहे. याच्यात आपल्याला भरपूर असे उदाहरणं इथे पाहायला मिळणार आहे की तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो की या ठिकाणी एक रेंज बनलेली आहे आणि दिवसभर मार्केट त्या रेंजमध्ये राहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक लहान कॅन्डल बनली तर स्लो अँड स्टडी मार्केट खालच्या दिशेला आलं. या ठिकाणी पण सिमिलर मित्रांनो मोमेंटम झालेली आहे. आता या ठिकाणी पहा, लहान कॅन्डल 15 मिनिटाची बनलेली होती तर मार्केट स्लो अँड स्टडी खाली आलं. म्हणजे लहान कॅन्डल आहे तर मुवमेंट करायला जागा आहे. तिच्यामध्ये अजून सेलरला कन्फ्युजन आहे की नेमकी रेंज त्याला आयडेंटिफाय होत नाही. मग तेव्हा त्याला रेंज आयडेंटिफाय होत नाही तर तो काय करतो ना, प्रिव्हियस दिवसाच्या रेंज आयडेंटिफाय करतो. प्रिव्हियस दिवसाच्या रेंजला तो आपल्या पोझिशन ह्या बनवत असतो. आणि खरं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कधी प्रॉफिट कमवायचं आहे तर तुम्ही बायर आहे, मान्य आहे तुम्ही कॉल आणि पुट बाय करता, पण तुम्ही विचार आहे ना सेलरच्या
पॉईंट ऑफ व्ह्यूने करायला हवा की सेलर कुठे सेल करून ठेवलेलं आहे सेलरने, सेलरचा स्टॉप लॉस कुठे असेल हे कधी तुम्हाला आयडेंटिफाय झालं मित्रांनो तर तुम्हाला बढिया इथे टार्गेट सुद्धा मिळताना दिसेल आणि प्रॉफिट होईल. इथे ही तुम्ही रेंज पाहू शकता. पहिली कॅन्डल आहे, ब्रेकनी केलं, 3 ते 4 कॅन्डल साईडवेज झाला, तर ऑलमोस्ट पूर्ण वेळ मार्केट इथे साईडवेज होताना आपल्याला दिसतंय. आता या ठिकाणी ही पहिली कॅन्डल आहे लहान ग्रीन, तुम्ही पाहू शकता लहान होती तर आपल्याला त्या दिवशी मोमेंटम पाहायला मिळते. हिच्यावरनं काय समजते, मोठी कॅन्डल बनली तर मी ॲग्रेसिव्ह ट्रेड करणार नाही, मी ट्रेड करेल, ब्रेक होईल. मार्केट डायनामिक आहे, मार्केट नेहमी नवनवीन गोष्टी आपल्याला शिकवत असतं, पण आपल्याकडे मोठी एक प्लॅन हवा आहे आणि त्या प्लॅनला आपल्याला एक्झिक्यूट सुद्धा करता यायला हवं. तर मला काय समजेल की मोठी कधी रेंज बनते तर मी वेट करणार आहे, घाई करणार नाही मी ट्रेड करायची, मी रिटेल होण्याचा वेट करेल, असं मी काही स्ट्रॅटर्जी त्यामध्ये ॲड करेल. हां, जेव्हाही लहान रेंज मला बनताना दिसतं तर या ठिकाणी मी थोडा ॲग्रेसिव्ह ट्रेड करू शकतो किंवा लवकर मी ट्रेड करू शकतो. या काही बेसिक गोष्टी मित्रांनो, ह्या तेवढा तुम्ही चार्टला रीड करशाल आणि तेवढी चार्टला पाहण्याची तुमचं स्किल वाढेल ना, तर यामुळे तुमच्या ह्या सर्व गोष्टी डेव्हलप व्हायला मदत होईल. आणि अजून एका ठिकाणी तुमच्या ह्या गोष्टी डेव्हलप होऊ शकतात. प्रश्न पडला असेल कुठे, तर आपल्या चॅनलवर मित्रांनो. तुम्ही कधी आपल्या व्हिडिओ व्यवस्थित पाहिले आणि त्याला बॅक टेस्ट करायची तुम्ही सवय लावून घेतली तर तुमचं स्किल नक्की या ठिकाणी डेव्हलप होण्यास मदत होईल. आणि अशाच प्रकारच्या नॉलेजसाठी तुम्हाला कमेंट करायची, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि अशाच युनिक चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब देखील करायचं आहे. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.